नमस्कार मित्रांनो, आजच्या जीवनात जर आपण पाहिलं तर शेतीमध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशक यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय। या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा मानवी जीवनावर परिणाम तर होतच आहे, मात्र शेती पण मोठ्या प्रमाणात नापिकीकडे चालली आहे। आणि अशा वातावरणात जर कोणाची नक्की आठवण येत असेल तो म्हणजे थोर शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कारभार। आणि हाच आपल्या पुस्तकाचा आजचा विषय आहे। पुस्तकाचं नाव आहे एक होता कारभार। लेखिका आहेत वीणा गवाणकर। अतिशय सोप्या भाषेत वीणाजींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, अतिशय ओघवत्या शैलीमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे। एखाद्या लहान मुलाला आपण गोष्ट कशी सांगतो तशा भाषेत हे पुस्तक लिहिलंय। मात्र त्या कारभारांनी जो काही त्रास सोसला किंवा त्यांना ज्या काही अडचणी आल्या, अपमान त्यांच्या वाटेला आला, ते एक निग्रो होते, त्यामुळे जी काही अवहेलना त्यांच्या वाटेला आली त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहील याची मात्र त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे। कारभार हे एक दाम्पत्य होतं खरं तर, आणि त्यांच्याकडे एक निग्रो स्त्री होती कामाला, आणि तिचा हा धाकटा मुलगा, त्याला नाव सुद्धा त्यावेळेस दिलेलं नव्हतं। 1860-1862 च्या आसपासची ही गोष्ट असेल। उत्तर अमेरिकेत हे कारभार दाम्पत्य राहायचं, आणि त्यांच्याकडे मेरी नावाची ही गुलाम होती, निग्रो गुलाम होती। एका रात्री एका टोळीनी त्या निग्रो जी मेरी होती त्याला पळवून नेलं। त्या काळी निग्रोंची म्हणजे गुलामांची खरेदी विक्री हा अगदी मोठा तेजीत असलेला व्यवसाय होता। तर ती टोळीनी त्या मेरीला घेऊन गेले आणि त्या मुलालाही पळवलं होतं खरं तर, पण जे मोजेस होते त्यांनी आपला घोडा त्या टोळीला दिला आणि त्यांच्याकडून ते मूल परत मिळवलं। खरं तर त्या मुलाच्या आयुष्याची काही शाश्वती नव्हती, त्याला खोकल्याची उबळ यायची आणि तो कधीही मरेल अशाच अवस्थेत होता। मात्र त्या मोजेसच्या ज्या पत्नी होत्या सुझान, त्यांनी त्या बाळाची खूप काळजी घेतली आणि त्याला मोठं केलं। हळूहळू त्याची तब्येत सुधारत गेली, मात्र तो तब्येतीने तसा कमकुवतच राहिला, असा खूप धडधाकट दणदणीत झाला नाही। मग त्याला घरातली काही कामं सांगायच्या आणि त्याला हळूहळू त्या वाढवायला लागल्या। मग त्यांनी पाहिलं की याचं बागेकडे फार छान लक्ष आहे किंवा झाडांचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं करू शकतो। मग हळूहळू तो मोठा होऊ लागला। मग त्यांच्या लक्षात आलं की याला शाळेत पाठवायला पाहिजे। मग त्या जवळच्या शाळेत त्याला पाठवायला लागले आणि कालांतराने तो शिक्षणासाठी बाहेर पडला। शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतर तो जे काही पडेल ते काम करायचा आणि शाळेत जमेल तसं शिक्षण मिळवायचा। पण निग्रो असल्यामुळं, काळा असल्यामुळं त्याला खूप ठिकाणी अपमान सहन करावा लागला। एकदा त्याच्याकडनं ती पुस्तकच काढून घेतली। तो जीव तोडून सांगत होता की ही माझी पुस्तकं आहेत, मात्र तो काळा आहे, त्याला शिक्षणाचा अधिकार नाही, किंवा ती कदाचित पुस्तकं चोरलेली आहेत असं म्हणून त्याच्याकडनं ती पुस्तकं काढून घेतली गेली। तरी जे जमेल ते काम करायचा, धुणी भांडी करायचा, गिरणीत काम करायचा, किंवा जे कोणाचं बागकामच करून दे, कोणाच्या घराची रंगरंगोटीच करून दे, असं करून काही जे अन्न पोटात पडेल ते अन्न पोटात पाडायचं आणि जे मिळेल ते ज्ञान मात्र मिळवत राहायचं। अशा रीतीने कारभारचं किंवा जॉर्जचं शिक्षण चालू राहिलं। खरं तर जॉर्ज हे नाव सुद्धा त्याला मोजेस आणि सुझान यांनीच दिलेलं होतं। हळूहळू तो मोठा झाला। शालेय शिक्षण मात्र त्याचं चांगलं झालं। एकदा शाळेतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विद्यापीठात नाव नोंदवायचा प्रयत्न केला। एका विद्यापीठाने त्याचं शिक्षण बघून त्याला विद्यापीठात ऍडमिशन द्यायचं नक्की केलं होतं। त्याला स्कॉलरशिप सुद्धा दिली गेली होती। पण ज्यावेळेस तो ऍडमिशन घ्यायला गेला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा एक निग्रो आहे, हा एक काळा आहे, आणि तिथल्या विद्यापीठाचे जे अधिकारी होते त्यांनी त्याला ऍडमिशन द्यायचं नाकारलं। अतिशय वाईट परिस्थितीत अपमानित होऊन तो तिथून बाहेर पडला। मात्र त्यांनी ध्येय नक्की होतं की आपल्याला शिक्षण घ्यायचंय, पुढं काहीतरी मोठं व्हायचंय। हे सगळं त्यांनी वीणाजींनी त्यांच्या पुस्तकात अतिशय व्यवस्थित हे चित्र उभं केलेलं आहे। जॉर्ज पुढे जात होता। मग त्याला काही शिक्षकांनी मिळून त्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून दिली। ज्ञान मात्र तो सगळ्या प्रकारचं मिळवत होता, म्हणजे शेतकी ज्ञान म्हणा, संगीतातलं ज्ञान, चित्रकलेचं ज्ञान, हे सगळं तो मिळवत होता। पुढे तो मोठ्या कॉलेजमध्ये गेला, चांगलं शिक्षण मिळवू लागला, आणि मग एकदा एका शाळेनी, निग्रोंच्या शाळेनी त्याला बोलवणं पाठवलं। त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार, आम्ही तुम्हाला मान मरातब नाही देऊ शकणार, मात्र आम्हाला तुमची खूप गरज आहे। कारभारांनी, जॉर्जनी हे ओळखलं की पैसा किंवा इतर मान मरातब
याच्यापेक्षा आपण या शाळेला काहीतरी देऊ शकतो, आणि म्हणून ते उत्तर अमेरिकेतनं दक्षिण अमेरिकेत गेले आणि पुढची जवळपास 40 वर्ष ते त्या शाळेत राहिले. तिथं ती पूर्णपणे निग्रोंनी बांधलेली शाळा होती. अगदी विटा सुद्धा तिथल्या निग्रो मुलांनी पाडलेल्या होत्या. आणि त्या शाळेत ते गेले. तिथलं त्यांनी पाहिलं की तिथली अवस्था फारच वाईट आहे, त्यांना शेतकी ज्ञान अजिबातच नाहीये. मग त्यांनी हळूहळू ते ज्ञान त्यांना द्यायला सुरुवात केली. तिथली जमीन ही जवळपास नापीक झालेली होती. मग तिथं मूळ उत्पादन किंवा जे प्रमुख उत्पादन होतं ते कापसाचं घेतलं जायचं. पण वर्षानुवर्ष एकाच प्रकारचं उत्पादन घेतल्यामुळं त्या जमिनीतला कस हा संपत आलेला होता. मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी चवळीच लावली. सगळेजण त्यांना हसले की काय ही चवळी लावून काय होणार आहे. चवळीचं उत्पादनही नीट आलं नाही, पण कारवार मात्र खुश होते. त्यांनी त्या आलेल्या थोड्याशा चवळीतनं सुद्धा काहीतरी करायचं. एक दिवस तर चवळीचं जेवण सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊ घातलं. मग पुढचं पीक त्यांनी रताळ्याचं घेतलं. रताळ्याचं मात्र भरघोस उत्पन्न आलं. अगदी सगळ्यांचे डोळे पांढरे होतील इथपर्यंत उत्पन्न आलं. आणि मग पुढच्या मोसमात त्यांनी कापूस लावला. कापूस हा इतका प्रचंड, म्हणजे नेहमी येतं त्याच्या जवळपास 10 ते 20 पट कापसाचं उत्पादन झालं. आणि सगळे शेतकरी त्या चमत्काराने अचंबित झाले. मग त्यांच्या लक्षात आलं की हा नुसता प्राध्यापक नाहीये, नुसता कोट घातलेला माणूस नाहीये, ह्याच्याकडे ज्ञान उत्तम प्रकारचं आहे. मग तो जे शिकवेल ते विद्यार्थी शिकत गेले. तिथले जे आजूबाजूचे शेतकरी होते ते त्यांच्याकडे येऊ लागले, आपल्या शंका निरसन करू लागले. कोणी मातीचे नमुने घेऊन यायचं आणि ह्याला कसं सुपीक करावं हे विचारायचं. कुठल्याही प्रकारच्या शंका घेऊन यायचे आणि कारवार त्यांना ते शंका निरसन करायचे. एकदा त्यांच्या लक्षात आलं की कापसाची मागणी कमी होतीये. मग त्यांनी शेंगदाणा लावायला सांगितला, भुईमुग पेरायला सांगितला. खूप मोठ्या प्रमाणात भुईमुग पेरला गेला आणि प्रचंड असं उत्पादन झालं. मात्र याची पुढची अडचण निर्माण झाली. उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं मागणी घटली. झालं, कारवारांनी स्वतःला त्यांच्या प्रयोगशाळेत बंद करून घेतलं. जवळपास 8 ते 10 दिवस ते त्या प्रयोगशाळेत बंद होते. जेवणाचं ताट यायचं आणि ते तसंच परत जायचं. ते जेवणही करायचे नाही, त्यांना त्याचं भानच राहत नव्हतं. ह्या 8-10 दिवसात जवळपास 118 पदार्थ त्यांनी शोधून काढले. आणि मग तिथले जे व्यावसायिक होते त्यांना शिकवलं की ह्या शेंगदाण्यापासून काय काय बनवता येईल ते. आणि मग शेंगदाण्याला अजिबात उठाव नाही अशी कधीच परिस्थिती आली नाही. कापूस वेचून गेल्यानंतर उरलेलं जे झाड उरतं त्याच्यापासून सुद्धा ते काय काय बनवू लागले. त्याच्यापासून दोरखंडच बनव, कागदाचं लगदाच बनव, असं काहीतरी ते करत राहिले. सो जे काही उत्पन्न निघेल त्याच्यातनं जे काही शिल्लक उरेल त्याच्यापासून सुद्धा काही ना काही उपयोगी वस्तू ते बनवत राहिले. टाकाऊतनं टिकाऊ बनवायला शिकले. असे हे जॉर्ज कारवार. हळूहळू ते वेगवेगळी व्याख्यानं देऊ लागले किंवा तिथले जे व्यावसायिक होते त्यांना त्याच्यापासून काय उत्पादन करता येईल हे शिकवू लागले. एकदा त्यांना आफ्रिकेतून पत्र आलं आणि ते सांगत होते की आमच्या इकडे कुपोषणाची खूप मोठी समस्या आहे आणि आमच्याकडे दुभती जनावरं नाहीयेत. मग त्यांना पत्रातून शेंगदाण्यापासून दूध कसं काढता येईल आणि पोषक आहार कसा बनवता येईल हे पाठवलं. आणि जवळपास 10 वर्षानंतर तिथल्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी कळवलं की मागचे 10 वर्ष आम्ही आमच्या इथले कुपोषणाची समस्या जवळपास पूर्ण निकालात निघाली आहे. कारण शेंगदाण्यापासून जे दूध निघतंय त्याच्यापासून या मुलांचं पोषण अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. तर असे जॉर्ज कारवार प्रसिद्ध झाले, खूप मोठे शास्त्रज्ञ झाले, तरी काळे होते, निग्रो होते म्हणून अपमान हा कायमच त्यांच्या वाट्याला आला. एकदा तर त्यांचं एका शाळेत व्याख्यान ठरलं होतं, पण ऐन वेळी ते व्याख्यान रद्द करावं लागलं. तिथल्या लोकांनी एक काळा आम्हाला काय शिकवणार म्हणून ते व्याख्यान रद्द करवलं. अनेक जे प्रसिद्ध व्यावसायिक होते किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा त्यांना भेटायला यायचे, त्यांचा सल्ला घ्यायचे. आणि 40 वर्ष तिथल्या संस्थेला सेवा दिल्यानंतर तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कॉलेजमध्ये असताना त्यांच्या मित्रांनी वर्गणी काढून एक कोट त्यांच्यासाठी शिवलेला होता. तो सुद्धा त्यांनी पूर्ण 40 वर्ष वापरला. तो कोट नंतर विटला, त्याचा रंग गेला, मात्र तो त्यांनी जीवापाड जपला. असे हे जॉर्ज कारवार. खरं तर त्यांनी आता भारतात जन्म घेऊन इथल्या शेतकऱ्यांना ज्ञान द्यायला पाहिजे की रासायनिक खतं आणि कीटकनाशकं का आणि कशी नाही वापरली पाहिजेत. तर अशा महान शास्त्रज्ञाला श्रद्धांजली वाहून आपण हा आजचा व्हिडिओ थांबूयात. तुम्ही हे पुस्तक वाचा आणि याचा तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. तसंच व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.